इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 23,549 वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, नाशिकमधील गोवर्धन येथील सुलावाईन रोडवर एका यश ठेवणार या व्यक्तीने मद्यप्राशन करून भरधाव वेगाने गाडी नेऊन रोडच्या साईडला उभा असलेला भगवती प्रसाद वर्मा या व्यक्तीला ठोकर मारली आणि त्यात त्याचा मृत्यू झालेला आहे. ज्यावेळेला हा मृत्यू झाला त्यावेळेस गुन्हा देखील नोंदवला, परंतु हा गुन्हा नोंदवल्यानंतर जे रक्ताचे नमुने असतात ते प्रयोगशाळेत पाठवण्यास दिरंगाई केली आणि त्यामुळे प्रचंड उशीर या तपास कामी झालेला आहे. खरं तर ही घटना घडून गेल्यानंतर अद्यापपर्यंत रक्ताचे नमुने हे संबंधित प्रयोगशाळेत पोहोचण्यात उशीर का झाला किंवा दिरंगाई का झाली याबद्दल खरं तर माझा प्रश्न आहे. त्याचबरोबर दुसरा प्रश्न असा आहे की सदर गुन्ह्याचं चार्जशीट हे 3 महिन्याच्या आत न्यायालयात दाखल करणे महत्वाचे असते, परंतु अद्यापपर्यंत ते चार्जशीट दाखल केले नाही आणि यावरून असं लक्षात येतं की पोलीस विभाग हे या आरोपीचा बचाव करते आहे आणि ही अत्यंत गंभीर बाब असून सदर गुन्ह्याची तात्काळ चौकशी करून त्या आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी माझी मागणी आहे. सभागृहाच्या ज्येष्ठ सदस्य सन्माननीय सीमाताई हिरे यांनी अतिशय संवेदनशील प्रश्न या ठिकाणी अध्यक्ष महोदय उपस्थित केलेला आहे. हे खरं आहे की या ठिकाणी नाशिक येथे सुलावाईनकडे जाणाऱ्या हॉटेल पामसिंग गोवर्धन ह्या रस्त्यावरती एका युवकानं गाडी चालवताना दुसऱ्या एका व्यक्तीला भरधाव वेगामध्ये त्या ठिकाणी त्या इसमाचा मृत्यू त्या ठिकाणी झाला. तातडीनं पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन गुन्हा देखील नोंदविण्यात आला, परंतु सखोल चौकशी सुरू असताना जे रक्ताचे नमुने त्या ठिकाणी लवकरात लवकर पाठवायला पाहिजे होते ते पाठविण्यामध्ये त्या ठिकाणी दिरंगाई झाली आणि असं झाल्यानंतर जो आरोपीला आपण अटक केली होती त्या आरोपीला त्या ठिकाणी न्यायालयामधून लवकरात लवकर त्या ठिकाणी जामीन मिळाला. परंतु या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना केल्या आणि संबंधित विभागाच्या त्या कर्मचाऱ्याला कालच निलंबित देखील करण्यात आलेलं आहे. याची अजून सखोल चौकशी करून ह्या प्रकरणामध्ये जे इन्व्हॉल्व राहतील, आपण उपस्थित केलेला मुद्दा अतिशय गंभीर आहे, त्याच्यामुळे ह्या प्रकरणाची पुन्हा एकदा सखोल चौकशी करून ह्या संबंधीशी निगडीत जे अधिकारी राहतील त्यांच्यावर देखील तातडीनं कारवाई करण्यात येईल. एनसीएन न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.